राज्यातल्या 22 नगर परिषदांची निवडणूक पुढे ढकलण्याचा नकार अवघ्या 2 दिवसापूर्वी घेण्यात आलेला होता आणि सर्वच उमेदवारांनी निवडणुकीची तयारी केलेली असताना हा निर्णय घेण्यात आला। त्या 22 नगर परिषदांमध्ये बारामती, अंबरनाथ, अनगर यासारख्या लक्षवेधी नगर परिषदांचा समावेश असल्याने नेते हवालदिल झाले। नगर परिषदेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आलेल्या असतानाच 22 नगर परिषदांच्या निवडणुकांना ब्रेक लागला। कोरोना आणि कोर्टातील याचिकांमुळे नगर परिषदेच्या निवडणुकांना आधीच मोठा विलंब झाला होता। त्यात पुन्हा कोणत्या नगर परिषदांची निवडणूक सुधारित कार्यक्रमानुसार होणार आहे ते आता पाहूयात। कोकण विभागातील अंबरनाथ तर नागपूर विभागातील घुग्गुस देवळीतील निवडणूक पुढे ढकलली आहे। अमरावती विभागातील बाळापूर, अंजनगाव, सुरजी, यवतमाळ, देऊळगाव, राजा आणि वाशिमची निवडणूक पुढे ढकलली आहे। पुणे विभागातील बारामती, अनगर, फुरसुंगी, उरळी, देवाची, महाबळेश्वर, फलटण आणि मंगळवेढा, छत्रपती संभाजी विभागातील फुलंब्री, धर्माबाद, मुरखंड, रेणापूर आणि वसमत, नाशिक विभागातील देवळाली, प्रवारा, कोपरगाव, पाथर्डी आणि नेवासामधील निवडणुका पुढे ढकलल्या आहेत। अंबरनाथ, बारामती आणि अनगरमधील निवडणूक वामन म्हात्रे, उज्ज्वला थिटे यांच्यामुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती। अनगरच्या कोर्टातील निकाल 25 नोव्हेंबरला झाल्याने तांत्रिक दृष्टीने प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। नवीन कार्यक्रमानुसार प्रक्रिया पार पाडताना आयोगाला अनगरमध्ये प्रत्येक पदासाठी केवळ 1 अर्ज असल्याचे कळवले जाईल। त्यानंतर निवडणूक आयोगातर्फे बिनविरोधाची घोषणा होईल। मात्र या निवडणुका स्थगित झाल्यानं सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली। ज्या मी उच्च न्यायालयामध्ये मी जाणार आहे, तसं जर पाहिलं तर 20 तारखेपर्यंत या निर्णयाला स्थगिती आहे। पण मी उच्च न्यायालयात अशी मागणी करणार आहे की जोपर्यंत माझे उच्च न्यायालयाची निकालाची प्रत जी असेल ती हाती येत नाही तोपर्यंत ही निवडणुकीला स्थगिती असावी अशी मी मागणी तिथे करणार आहे। नगर परिषदेसोबतच नगर विकास पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचाही हिरमोड झालाय। नगर विकास पदाच्याही 771 जागांना ब्रेक लावण्यात आलाय। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। त्या दिवशी उमेदवारी अर्ज 3 वाजेपर्यंत मुदत संपल्यानंतर प्रभाग क्रमांक 13, 15 आणि 17 येथील 3 उमेदवारांनी बारामतीच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या की आम्हाला उमेदवारी अर्ज नगरपालिकेमध्ये भरता आला नाही, आम्ही वेळेत असून भरून दिला नाही। त्याच्यावर मेहरबान न्यायालयाने निकाल दिला। निवडणूक आयोगाने घोषणा केल्याप्रमाणे 22 नगर परिषदांचा सुधारित कार्यक्रम कसा असेल ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख 4 डिसेंबर असेल तर 10 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल। 11 डिसेंबरला चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रकाशित होईल, तर 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही। राज्यातील उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळेत पार पडणार आहेत। मात्र ज्या ठिकाणी निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम जाहीर झालाय तिथल्या उमेदवारांना पुन्हा एकदा शुभारंभ करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।